नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, आमचा ऋतुराज गणपतीसाठी डेकोरेशन करण्याची तयारी करत आहे. बघू शकता मित्रांनो, गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू केली आहे ऋतुराजने. तर मित्रांनो, ऋतुराज तुम्हाला आता सांगेल डेकोरेशनसाठी कोणकोणते साहित्य गोळा केलं आहे. बोला ऋतुराज, कुठल्या गोळा केलं? स्टिक आणि लेस आणि गाडीची मोटर. गाडी तोडली हो तुम्ही? हा गाडी तोडून मोटर काढली? हा अच्छा, गाडीची मग ही अशी मोटर मोटर लावली का तुम्ही? असली सेल आणि लावला? वरती सेल आहे आणि बाकी आता तुम्हाला दिसेल फिरताना लाल वस्त्र गोळा केले, लाड वस्त्र, डोळ्याचे बॉक्स आणि फेविकॉल आणि वुडन स्टिक. वुडन स्टिक एकमेकाला लावून त्याचा पोल तयार केला. आणि हे पोल एक उभा आणि आडवा लावून तुम्ही मस्तपैकी डेकोरेशनची तयारी सुरू केली आहे मित्रांनो. बघू शकता आपण, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो, कारण सर्वात भारी डेकोरेशन तयार झालेलं आहे मित्रांनो. आता मी मोटर फिरवली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. सुंदर अशी गणपतीची मूर्ती तुम्हाला दिसणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या डेकोरेशनसाठी ऋतुराजने कलरफुल लाइटिंग आणली आहे. तर कुठून आणले तर ऋतुराजच तुम्हाला सांगेल. सांगा ऋतुराज तुम्ही. आमच्या घरीच होती ती लाईटिंग. पण घरी म्हणजे कशात होती ते लाइटिंग? ते राखीच्या. राखीमध्ये? अरे वा, म्हणजे कार्टूनची राखी त्याने तोडली आणि त्या राखीमध्ये लाइटिंग होती. आणि त्या लाइटिंगमध्ये सेल वगैरे सगळं होतं. बटन चालू की लाइटिंग चालू. आणि कलरफुल रेनबो कलर्स लाइटिंग आहे मित्रांनो. तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर हॅलो गाईज, गणपतीची तयारी आता लवकरात लवकर पूर्ण होईल. तर आपण कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत आपण पाहूयात मोदकाची तयारी. खोबरा असा अखंड काढलेला आहे, मस्त निघालं आहे. काय करायचं माहिती आहे का? नारळाचं सगळं पाणी काढून घ्यायचं इकडनं. आणि काय केलं तू? पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवला. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अखंड निघतो. किती तास ठेवलायस फ्रीजमध्ये? 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचा. मग असा अखंड नारळ निघतो आपल्याला. बघा, हा बघा ऋतुराज बसलायसे आम्रखंड खात आणि मोबाईल बघत. आता काय मोदक खाणार का? मोदक कुठले खाणार? उकडीचे खाणार का साखरेचे खाणार का गुळाचे खाणार? तिन्ही पण एकच करणार आहे. कुठले मोदक करणार आहेस तू? उकडीचे. पण कुठले? साखरेचे? साखरेचे. मग तेच का? लाडे. ठीक. काय स्कूलमध्ये आला वेळी सगळा पसारा करून ठेवलाय. स्कूलचे कपडे इथे टाकले, तिथं ID कार्ड टाकलाय, हां, आणि बसला लपवतोय. आता दिसतंय की सगळं. काय लपून उपयोग आहे? आणि हे तर टाकलंय तुम्ही. असू दे. चला. हॅलो गाईज, आता नाश्त्यासाठी होममेड ढोकळा आमच्यासमोर आलेला आहे. तर ऋतुराज याची टेस्ट करून पाहणार आहे. ऋतुराज, सांग ह्याची टेस्ट कशी झाली आहे? काय आवडलं? भारी आहे का? मी पण बघतो खाऊन थोडंसं कसं झालं आहे. भारी, वा. तर मित्रांनो, डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. बघू शकता आपण, सुंदर असं लाइटिंग केलेलं आहे ऋतुराजने. पुढं बघा, अजून खूप दिसते. मस्त वेगळी लाइटिंग केली आहे. मागे चक्र फिरते, वरती तर मस्त. हे तर आपण कशाचं बनवलं माहिती आहे का तुम्हाला?
हे जर हळदी कुंकाचं हळदी होतं. कुंकवाचं त्याच्यावर ते असतं ना बाउल, ते हे बघा ह्याच्यावर ओम लिहिलेलं आहे हळदी कुंकाच्या त्याच्यावर झाकण्याचा वापर करून ते गणपतीच्या वरती जे फिरते आहे ना, ते दोऱ्याला लटकून ते फिरवलेलं आहे. आणि त्या बाजूला तर बँगल्स आहेत. आणि गणपतीच्या इथं हे सर्व साहित्य आमच्या घरात होतं. फक्त 2 साईड आम्ही विकत आणलेले आहे. 2 साईडचा खर्च फक्त 20 रुपयाचा झालेला आहे. बाकी सगळं साहित्य आम्ही घरातूनच घेतलेलं आहे. अतिशय सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. हे पहा लेस. आणि शिड्या पण आम्ही ही wooden लेस sticks ते ही बनवले. लेस ऋतुराजच्या मम्मीने चॉईस केलेली आहे. त्यामुळे अतिशय मस्त असा लुक या डेकोरेशनला आलेला आहे. किती छान आणि सुंदर असं डेकोरेशन तयार झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता आपण हळदी कुंकाचं फ्रंटचं. आणि ही राखी आहे. हां, त्या राखीमध्ये लाईटिंग आहे बरोबर ना. आता लाईट बंद करून आम्ही डेकोरेशनचा व्हिडिओ शूट केला आहे. तर मित्रांनो, डेकोरेशन कसे झाले आहे कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. तर डेकोरेशन करून दमला आहे, त्यामुळे आता आम्ही बुद्धिबळ खेळत बसलो आहोत. बघूया. लहानपणापासूनच त्याला बुद्धिबळ खेळायची आवड होती आणि आता मला त्याने 2-3 वेळा तर सहज हरवलेला आहे. त्याने त्याचा वजीर माझ्या एरियामध्ये आणून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न ऋतुराजने केला आहे. आम्ही तर रोज रात्री झोपताना चेस खेळतो, कारण चेस खेळण्याने बुद्धीला खूप मस्त चालना मिळते आणि शांत झोपसुद्धा लागते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आमच्या नवरेणू व्लॉग्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. गुड बाय.